सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना धन्यवाद की आपण या पत्रकार परिषदेला आलात. महत्वाचा विषय म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले 2 दिवसामध्ये धर्मवीर 2 या पिक्चरचं ट्रेलर सर्वत्र सगळीकडे प्रसार झालेला आहे. आपण बघू शकाल की माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की हे जे काही ट्रेलर प्रसारित केलंय त्याचा मूळ उद्दिष्ट दिघे साहेबांची प्रतिमा मलिन करणं आणि शिंदेची प्रतिमा कुठेतरी वाढवणं असा एक गलिच्छ प्रकार ह्या ट्रेलर मधनं आपल्याला दिसतोय. पहिला धर्मवीर जेव्हा आला त्यावेळेला महाराष्ट्रातील जनतेचे त्याचबरोबर शिवसैनिकांच्या भावना अशा होत्या की आपल्याला 20-22 वर्षांनंतर दिघे साहेब कसे होते, काय होते, दिघे साहेबांचे विचार काय होते हे आपल्याला ह्या चित्रपटाच्या माध्यमातून बघता येते. पण तसं न होता दिघे साहेबांच्या बाबतीतलं इंटरव्हलच्या अगोदरचं जे काही दिघे साहेबांबाबतीत दाखवलं गेलं आणि इंटरव्हल नंतर त्या पिक्चर स्टोरी लाईन ती पूर्णतः बदलण्यात आली आणि ती शिंदे यांच्या जीवनावरती आधारित असण्यासारखा तो पिक्चर दिसायला लागला. हे होत नाही तर या पिक्चरला शिवसैनिकांनी म्हणा, प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी म्हणा, दिघे साहेब स्वतःला कळावे याकरता लोकांनी प्रत्येक पिक्चर मॉलमध्ये जाऊन तो पिक्चर बघितला आणि त्या थिएटरमध्ये बघितल्यानंतर अनेकांची भावना अशी आली की अरे हा खऱ्या अर्थाने दिघे साहेबांवरती आधारित पिक्चर आहे का. लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि निवडणुकीच्या अगोदर स्वतः एकनाथजी शिंदे यांनी एका भाषणामध्ये असं म्हटलंय की धर्मवीर मध्ये असलेले काहीसे सीन शॉट हे खोटे होते पण आता खरा पिक्चर येणार. आणि दुर्दैव असं आहे की खरा पिक्चर येण्याच्या अगोदरच त्या पिक्चर मधलं ट्रेलर देखील हे खोटं निघालं. आपण जर का बघू शकाल तर यामध्ये एक असा डायलॉग सगळीकडे जो प्रसार होतोय की यापुढे माझ्या म्हणजे तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला तू मिठी मार. असं कोण सांगताय? दिघे साहेब सांगतायत. कोणाला सांगतायत? एकनाथ शिंदेंना. पहिली गोष्ट म्हणजे वंदनीय बाळासाहेबांनी जे हिंदुत्व चे विचार घेऊन संघटना चालू केली, या महाराष्ट्रावर हिंदुत्व वाढवण्याचं, या देशात हिंदूंचे विचार काय याचाच प्रचार प्रसार खऱ्या अर्थाने दिघे साहेब त्यांनी उभ्या आयुष्यात केला. मग असा प्रश्न पडतो, वंदनीय बाळासाहेबांचे विचार तेच हिंदुत्ववादी विचार घेऊन दिघे साहेब चालत होते. मग अशी काय गरज पडली दिघे साहेबांना की शिंदेंना विचारायला किंवा सांगायला की तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये मी जरी आलो तरी मला बाजूला सारून तू हिंदुत्वाला मिठी मार. खरं तर याच्यामध्ये हे दिसून येतं की दिघे साहेबांची प्रतिमा कमी करा आणि स्वतःच्या प्रतिमेवरती जास्ती फोकस करून स्वतःची प्रतिमा वाढवा आणि जणू काही हिंदुत्वाचे पाईक हेच आहेत हे या वाक्यामधनं दिसून येतं. खरं तर हे असं असतं की दिघे साहेब असं सांगतायत की माझ्या आणि हिंदुत्वामध्ये एकनाथ जर का तू आलास मध्ये तर तुला बाजूला सारून मी हिंदुत्व पुढे घेऊन जाईन आणि हिंदुत्वाचे विचार कुठेही सुटणार नाहीत, त्याच्यामध्ये कुठेही जोडतोड केली जाणार नाही. तर खऱ्या अर्थाने ते योग्य ठरलं असतं. दुसरा विषय असा आहे की चित्रपट काढणाऱ्यांना दिघे साहेबांच्या हिंदुत्वावरती विश्वास नाहीये का हा प्रश्न मूळ उद्भवतो. दिघे साहेब का म्हणून या हिंदुत्वाच्या विचारांच्या आड येतील अशी कोणती गरज पडलेली दिघे साहेबांना. आणि जेवढं मी माझ्या काकांना ओळखतो तोपर्यंत त्यांचे विचार, त्यांचं कर्तृत्व, त्यांनी घेतलेला एखादा निर्णय याच्यामध्ये कुठेही तडजोड नाही करायची. त्यांनी जर का एखादी गोष्ट ठरवली तर ती ठरवली, मग ती गोष्ट परत पाठी घ्या असं कधीही झालं नाही. राहिली गोष्ट की 2000 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब असताना
शिंदेना दिघे साहेब असं का म्हणतील हा अजून एक प्रश्न उद्भवतो. आणि जर असं दिघे साहेबांनी 2000 साली शिंदेना असं म्हणाले असतील तर 2009 साली प्रतिभाताई पाटलांना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी जो पाठिंबा दिलेला त्यावेळेला मग शिंदे कुठे होते? त्यावेळेला त्यांना हे सुचलं नाही का की हिंदुत्वाचे विचार बदलतायत? ज्याचा अर्थ असा होतो की ह्या चित्रपटामधनं हे दिसून येतं की तुम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व असो, बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे नेत असताना दिघे साहेबांचं हिंदुत्व असो, त्याच्यावरती तुम्ही प्रश्नचिन्ह करा. तुमचा विश्वास त्यांच्या हिंदुत्वावरती नव्हता. मुळात कसं आहे ना, आपल्या पक्षामध्ये पक्ष नेतृत्व जे सांगतं ते अंतिम असतं आणि पक्ष नेतृत्व हे पक्षाच्या हिताचं, लोकांच्या हिताचं निर्णय घेत असतं. मला असं वाटतं कुठेतरी यांना आपल्या पक्षाच्या प्रमुखांवरती कुठेतरी भरोसा नाही, म्हणून अशा पद्धतीच्या स्टेटमेंट हे लोक करतायत का? आता अजून एक चित्रपटामध्ये एक संवाद आहे, तो आहे की 20 वर्षांपूर्वी एका दाढीवाल्याला बेसावध होता, एक दाढीवाला बेसावध होता, असा काहीतरी तो संवाद आहे असं माझ्या ऐकण्यात आलं. आता मजेशीर गोष्ट अशी आहे की ज्या उभ्या आयुष्यामध्ये बाळासाहेबांसारखं गुरुतुल्य नेतृत्व ज्या दिघे साहेबांना लाभलं, ज्यांच्या विचारांवरती, ज्यांच्या तत्वांवरती दिघे साहेब उभं आयुष्य या संघटनेचं काम करत होते, तर मग दिघे साहेब कोणापासून हे बेसावध होते ह्याचा पण खुलासा होणं खूप गरजेचं आहे. हा खरा म्हणजे डायलॉग असा असायला पाहिजे होता की ठाण्यातील एका दाढीवाल्या गेली 20 वर्ष सत्तेची सर्व महत्वाची पदं भोगत होता. जेव्हा चौकशीच्या भीतीने गद्दारी केली तेव्हा जाता जाता सर्व घेऊन गेला, पण त्याच्या ऐवजी काहीतरी वेगळंच झालं. मला असं वाटतं की शिवसैनिकांच्या मनामध्ये, ठाणेकरांच्या मनामध्ये आणि उभ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये हेच आहे की यापुढे हे जर का हिंदुत्वाच्या, मातोश्रीच्या, शिवसेनेच्या जर का आड आले तर ह्यांना सर्वांना बाजूला सारून लोक शिवसेना या संघटनेबरोबर, उद्धव ठाकरे सारख्या पक्षप्रमुखांबरोबर आणि मातोश्री बरोबर सदैव राहतील. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल की एक एबीपी माझाच्या कट्ट्यावरती स्वतः शिंदेची मुलाखत झालेली आणि त्यावेळेला एकनाथजींना विचारण्यात आलेलं की दिघे साहेबांच्या मृत्यूबाबतीचं गुड काय, आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं की त्यांना एक हार्ट अटॅक आलेला आणि त्यामुळे दिघे साहेब आपल्यातनं गेले. मग हे जर का तुम्ही बोलताय, मग आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये का म्हणून तुम्ही असं बोलतात की दिघे साहेबांच्या मृत्यूच्या बाबतीतला काहीतरी गुड आहे जे मी बाहेर काढू? का म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी 22 वर्षामध्ये आठवल्या नाही? का म्हणून तुम्ही जर का तुमच्या दैवतावरती आणि तुमच्या या नेतृत्वाच्या बाबतीत जर का अन्याय होत होता, मग त्यावेळेला का म्हणून आपण सगळी लोक शांत बसतात? का म्हणून आपल्या सगळ्यांनी उद्रेक केला नाही या विषयाचा? का म्हणून कोणी प्रश्न याच्या बाबतीत विचारले नाही? आणि असं काय झालंय की 22 वर्षांनंतर, म्हणजे जेव्हा तुम्ही आमदार, स्वतःसाठी खासदार, मंत्रीपद ही सगळी उपभोगल्यानंतर आज तुम्ही दिघे साहेबांच्या मृत्यूचं भांडवल करू तुम्ही हे प्रश्नचिन्ह आणि लोकांना संभ्रमात टाकताय. मला असं वाटतं कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेने हे असे आणि ह्याच्यापेक्षाही अधिक प्रश्न या सर्व मंडळींना विचारले पाहिजे. स्वतःची इमेज बिल्डिंग करण्याकरता तुम्ही धर्मवीरांवरती पिक्चर काढता, अहो मग धर्मवीरांच्या बाबतीत दाखवा ना. आपल्या सर्व पत्रकार बांधव असतील, उभा महाराष्ट्रामध्ये अनेकांना माहितीये, सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना माहितीये की दिघे साहेब हे व्यक्तिमत्व फक्त 2 ते 3 लोकांपुरतं मर्यादित नव्हतं. दिघे साहेबांकडे येणारा वर्ग हा सर्व स्तरातला होता, लहानातला लहान आणि मोठ्यातला मोठा इथपासनं घेऊन सगळे लोक त्यांच्याशी संबंधित होते, सर्व राजकीय पक्ष संबंधित होते. दिघे साहेब हे फक्त टेंबी नाक्यावरती बसवून त्यांचा दरबार नव्हते चालवत, तर दिघे साहेब हे तळागाळात प्रत्येक माणसापर्यंत पोहोचत होते, खेडोपाड्यात पोहोचत होते, आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचत होते. आणि जर का खऱ्या अर्थाने दिघे साहेबांच्या जीवनावरती जर का चित्रपट काढण्याचा झाला तर त्यांच्या उभ्या आयुष्यात असलेले जेवढे काही मंडळी आहेत, म्हणजे आज जशी ही मंडळी माझ्या बाजूला बसलेली आहेत, तसेच या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये तळागाळात असलेले जे शिवसैनिक आहेत, जे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामधली लोक आहेत, जे दिघे साहेबांच्या अतिशय निकटवर्ती होते, त्यांचा अनुभव घेऊन, त्यांचा जो काय अनुभव दिघे साहेबांच्या प्रती तो सगळा घेऊन एकत्रित करून तुम्ही चित्रपट काढायला पाहिजे होता. पण ते न करता तुमच्या स्वतःच्या बाबतीतलं इमेज बिल्डिंग करायचंय,
म्हणून तुम्ही दिघे साहेबांचं नाव आणि फोटो घेऊन हा जो पिक्चर काढलेला आहे तो एकदम भंपक आहे. माझं खूप ठाम मत आहे की हे जे दिग्दर्शक आहेत, हे जे प्रोड्युसर आहेत, यांनी सगळ्यांनी अशा पद्धतीचे जे काय वक्तव्य त्या पिक्चरमध्ये एखाद्या ऍक्टरच्या तोंडातनं टाकलेले आहेत आणि असं दाखवत आहेत जसे काही दिघे साहेब बोललेले, अहो उद्या माझ्या मनात येईल की पिक्चर काढावा आणि मग मी काहीतरी संदर्भ लावीन की दिघे साहेब मी लहान असताना दिघे साहेब मला असं असं बोललेले. हे चालेल का? असे अनेक लोक आहेत ना जे दिघे साहेबांच्या जवळ होते, मग यांनी अशा पद्धतीचे पिक्चर काढायला लागले तर आपण काही स्टोरी लिहू. म्हणजे दिघे साहेबांच्या आयुष्यातली सत्यकथा राहील बाजूला आणि स्वतःच्या इमेज बिल्डिंग साठी ज्या पद्धतीने दिघे साहेबांच्या मृत्यूचं भांडवल गेले 22 वर्ष करण्यात आलं, त्याच पद्धतीने आता पिक्चरच्या माध्यमातून करायला लागतील. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला माझं नम्र विनंती आहे की अशा फेक बातम्यांना, अशा फेक ह्या स्टोरी टाईप जे काय हे पिक्चर बनवले जातात त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. खऱ्या अर्थाने जर का हे समजायचं असेल आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीचे डायलॉग जे काय वापरले गेले त्याची शहानिशा करण्यासाठी मी देखील स्वतः जुन्या जाणकार लोकांपर्यंत पोहोचणार आहे, त्यांना विचारणार आहे की अशी कुठे सत्य घटना या घडल्यात का. कारण की अनेकांचं म्हणणं या धर्मवीर पहिला पिक्चर आल्यानंतर असं होतं की यांच्यापैकी किती जण त्या काळात नव्हते, हे फक्त 4 जणांपुरताच नव्हतं हे धर्मवीर, तर आम्ही सगळे देखील होतो. आणि असे अनेक जण आहेत माझ्या माहितीत देखील, जेव्हा मी लहान होतो साहेबांच्या ऑफिसला गेल्यावरती ज्यांनी उभं आयुष्य साहेबांसाठी घालवलेलं. या ठाणे जिल्ह्यामधले असे असंख्य लोक आहेत जे दिघे साहेबांच्या अत्यंत जवळचे होते. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की या दिग्दर्शकांनी, या प्रोड्युसरांनी ह्यामधले हे जे काय फेक डायलॉग टाकलेत लोकांना संभ्रमात टाकण्यासाठी आणि दाखवण्यासाठी की खरोखर दिघे साहेब असं काय बोललेले, याच्या बाबतीतला संदर्भ स्पष्ट करावा, नाहीतर अशा पद्धतीचे सगळे डायलॉग काढून टाकावे आणि ही जी काय नौटंकी चाललेली कुठेतरी थांबवावी. असं जर का खोट्या गोष्टी दाखवणार असतील तर नक्कीच याच्या बाबतीतला आक्षेप आमच्या मनामध्ये आहे आणि तो आम्ही आक्षेप नक्कीच दाखवणार. खऱ्या हिंदुत्वाची गोष्ट या टॅगलाईनवर हा चित्रपट रिलीज होतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसं बघते का? मी तेच सांगितलं ना, प्रत्येक गोष्टीचं भांडवल, प्रत्येक गोष्टीचं राजकारण. दिघे साहेब जर का म्हटलं तर दिघे साहेब ही एक महाराष्ट्राला लाभलेली विभूती होती आणि त्यांच्या बाबतीत जर का पिक्चर काढण्याचं झालं तर त्यांच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडल्या त्याच्या बाबतीत दाखवायला पाहिजे होतं. या पिक्चरमध्ये आणि याच्या अगोदरच्या पिक्चरमध्ये, मी अजून हा पिक्चर यायचा आहे पण याच्या अगोदरच्या पिक्चरमध्ये देखील असंच झालं की दिघे साहेब इंटरव्हल पर्यंत होते, त्यानंतर दिघे साहेब कुठे गेले. मग स्वतःवरतीच जर का पिक्चर काढायचं तर यांनी स्वतःवरती पिक्चर काढावा, पण त्याच्यासाठी दिघे साहेबांचा वापर कशाला केला गेला पाहिजे. आणि जर का वापर करायचा होता तर तुम्ही ज्या खऱ्या वस्तुस्थितीत या दाखवणं गरजेच्या होत्या. दिघे साहेब वारल्यानंतर म्हणजे हॉस्पिटल मधला जो सीन घेतलाय शेवटच्या क्षणाला खांद्यावर, किती भंपक आहे हे. दिघे साहेबांच्या त्यावेळेला हॉस्पिटल मधले असणारी लोक, त्यावेळेला ज्यांच्यावरती केसेस पडलेली लोक, ह्यांच्या बाबतीत कुठे आहे. दिघे साहेबांनी खेळाडू असेल, शिक्षक असतील, व्यावसायिक असतील, प्रत्येक क्षेत्रातला माणूस हा दिघे साहेबांची संलग्न होता, त्यांच्याशी चांगले संबंध होते. अनेकांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल जर का कोणी घडवला या ठाणे जिल्ह्यामध्ये तर दिघे साहेबांनी घडवलेला आहे. पत्रकार बांधव असतील, अनेकांच्या जुन्या आठवणी आहेत. म्हणून त्या